विश्वासाला स्वातंत्र्यासाठी सर्वांच्या समर्पण केलेली पिढी हळू स्वराज्य पथावर निस्तानाबूत झाली आणि नव्या पिढीचा नवा जोश कसा असेल आणि याकरता 26 जानेवारी 1950 राज्यघटना अंमलात आली. आजच्या दिनी माझे गुरुजन, शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग, मुख्य मार्गदर्शक, माझे वडील, सर्वांना माझा नमस्कार. मी समर्थ गणेश पाटील, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंदेवाडी इयत्ता दुसरीचा विद्यार्थी मी. मित्रांनो, 26 जानेवारी 1950 राज्यघटना अंमलात आली. कारण स्वराज्यानंतरची स्वप्ने भारतीय जनता बघू लागली. पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, लाला लजपत राय यांच्या नेतृत्वाखाली ते सुखाने नांदेल असे वाटू लागले. पण दुर्दैव, स्वातंत्र्यानंतर कर्तव्य कृतीच्या तमाशाला सुरुवात झाली. लोकांच्या मनात स्वार्थ गाजू लागला. सत्ता मिळवण्यासाठी पक्षाचा स्वार्थ कणसाला पोचला. प्रेतावरच्या टाळावरचं लोणी खाण्यातच लोक धन्यता मानू लागले. गोरगरिबांना देऊ केलेली मीठ भाकरी त्यांच्यापर्यंत पोचेना. अशा आतच भ्रष्टाचार नावाचा एक नवीन शिष्टाचार विश्वास पसरू लागला. आणि हा भ्रष्टाचार आपल्याबरोबर काळा पैसा नावाचा हा एक विषारी नाग धावून आला. स्वतंत्र हिंदुस्थानाच्या नाशाला सुरुवात झाली. कुठला आदेश नसला, नवीन जात, नवीन पिढी या रूपाने उदयास आली. स्वार्थ हा त्यांचा धर्म आहे, भ्रष्टाचार ही त्यांची संस्कृती आहे, काळा पैसा हा त्यांचा परमेश्वर आहे, सत्ता मिळवणे हे त्यांचे अंतिम ध्येय आहे. स्वतंत्र भारताला लागलेली हीच खरी कीड आहे. निवडणूक खात्यातील वैद्यानी सोपा मार्ग ठरला. सरकारी खजिऱ्या मिळाले, शिक्षण संस्था, सामाजिक संस्था, अनेक वैद्यक क्षेत्र, अशा सर्व क्षेत्रात स्वार्थ आणि भ्रष्टाचार हातात हात घालून फिरू लागले. अशातच सामाजिक प्रतिष्ठान उदयास आले. अहिंसा हा देशाचा पाया होता. धर्मनिरपेक्ष हा त्याचा दावा होता. तिथं धर्माच्या नावाखाली चित्तेचा कळव दिसू लागला. त्यागाच्या आणि देशभावनेच्या प्रेमात तिथे पूर्वजांनी आपले रक्त सांडले. आता तीच माती स्वार्थाच्या आणि धर्माच्या होणार रक्तपातात सामील होऊ लागली. बागायचा उद्रेक, वाढती भिकारी, काही तर वस्तीच्या राज्यकर्ते ह्याच्या सामान्य दत्ता त्रासून गेले. राज्यघटनेच्या तरतुदीनुसार दर 10 वर्षांनी परिस्थितीचा आढावा घेऊन त्यात बदल करा असं खुद्द बाबासाहेबांनी राज्यघटना लिहून ठेव. आणि आपली राज्यघटना लवचिक आहे, त्यात ताठरण्यात परंतु इंग्रजांनी केलेले अत्याचार, हत्याकांड परवडले. कारण ते परकीय होते. इथे आमच्या देशात, आमच्या स्वकीय देशात दिवसा आढावळ्या हत्याकांड करू लागले. कोणी कुणाला आणि कसा जा विचारायचा. ज्या महापुरुषांनी सत्र मिळवून दिले, कित्येक महापुरुष फासावर गेले, त्यांच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करतो. खरं तर लाज वाटली पाहिजे आम्हाला, पण ती लाज पण आम्ही कोण पेलोत. स्वतंत्र देशात जन्माला यायच्या मागे आम्हाला लाभलेत ना, तरी ती निष्कलंक ठेवण्याची अक्कल वागतर आम्हाला नाही. डॉक्टर बाबासाहेब लिहिलेल्या राज्यघटनेची कुठेतरी पायमोल होत आहे असं नाही का वाटत आपणाला? आज या देशात आजकी सामाजिक, कौटुंबिक अशा वेगवेगळ्या संस्था आणि संघटना निर्माण होऊ लागल्या आणि यातूनच गढूळ राजकारणाला सुरुवात झाली. अयोध्येतील तणाव, रुद्र हत्याकांड, भीमा कोरेगावची जातीय दंगल, राज्यघटनेला डावलून MPSC व UPSCतील खोल, विद्यार्थ्यांच्या आरक्षणावर जंगलाचिंगळी आणि बघ या राज्यघटनेची समाजासमोर आदर्श दृष्टिकोन ठेवला. त्या राज्यघटनेचे करायचे का असा प्रश्न स्वतःच पडतो. ज्या महापुरुषांनी जीवाचे रान करून राज्यघटना लिहिली, समता, बंधुता आणि एकता याचा एक संदेश दिला. त्या राज्यघटनेची मान पान शान आपण सर्वांनी राखलीच पाहिजे. भारत